बीड पोलीस भरती दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला। 1600 मीटर धावण्याची चाचणी देत असताना मृत्यू झाल्याची माहिती। पोलीस भरती दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली आहे। हृदयविकाराचा झटका आल्याने शासकीय रुग्णालय बीड या ठिकाणी त्याला दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी डॉक्टरांनी या तरुणाला मृत घोषित केलं। अहिल्यानगरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। भरतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक भूमिका पाहायला मिळते। इंजेक्शन डोपिंगवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। 4000 पेक्षा जास्त फॉर्म्स प्राप्त झालेले आहेत। 4 दिवस ही फिजिकल टेस्ट चालणार आहे आणि आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये उमेदवारांना सर्व त्या सूचना आपण दिलेल्याच आहेत। उमेदवारांची म्हणजे जे आदल्या दिवशी रात्री येणार आहे तर त्यांची राहण्याची पण व्यवस्था जी आहे ती एपी मॅरेज हॉल या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर उमेदवारांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जागोजागी आपण पेंडॉल्स वगैरे पण त्या ठिकाणी लावलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला वेग आला। 148 रिक्त जागांसाठी तब्बल 15,000 अर्ज दाखल करण्यात आले। एक जागेसाठी 102 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळते। 11 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मैदानी चाचणी होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 123 पोलीस अंमलदार आणि 25 पोलीस चालक याची भरतीची प्रक्रिया आजपासून चालू झालेली आहे। आज यामध्ये आम्हाला टोटल 15,000 अशी अर्ज प्राप्त झालेले आहे। त्यामध्ये आम्ही आज 11 ते 27 फरवरीपर्यंत आमचं शेड्यूल आहे, ज्यामध्ये दररोजचे आम्ही काही कॅन्डिडेट्सला दिलेले आहे की त्यांची भरती आहे। त्यासाठी आमचे 3 इव्हेंट आहे, 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक। याबद्दलचे इथे कामकाज चालू आहे। माझी सगळे जे येणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही रात्रीमध्ये राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।